नवी मुंबई के माथाड़ी भवन में महाराष्ट्र ट्रांसपोर्टर एक्शन कमेटी की ओर से राज्य भर के ट्रांसपोर्टरों की एक महत्वपूर्ण बैठक आयोजित की गई। इस बैठक में परिवहन विभाग और पुलिस प्रशासन द्वारा ई चालान के माध्यम से की जा रही कार्रवाई के विरोध में आगे की रणनीति तय की गई। ट्रांसपोर्टरों का आरोप है कि ई चालान प्रणाली में कई तकनीकी और प्रशासनिक खामियां हैं। गलत तरीके से चालान काटे जा रहे हैं और जुर्माने की राशि भी अत्यधिक वसूली जा रही है। इससे ट्रांसपोर्ट व्यवसाय पर आर्थिक बोझ बढ़ रहा है और माल ढुलाई में बाधा उत्पन्न हो रही है, जिसका सीधा असर उद्योग और व्यापार की सप्लाई चेन पर पड़ रहा है। बैठक में सरकार से ई चालान की कार्रवाई तत्काल रोकने की मांग की गई। साथ ही चेतावनी दी गई कि यदि उनकी मांगों पर जल्द फैसला नहीं हुआ तो 5 मार्च से राज्य भर में अनिश्चितकालीन बंद आंदोलन शुरू किया जाएगा। इससे आवश्यक वस्तुओं की आपूर्ति प्रभावित होने की आशंका जताई गई है। 8 महीने से हमको ये आश्वासन दे रही है। उन्होंने 8 महीने पहले कमेटी भी बनाई थी, लेकिन उन्होंने हमको कोई भी सॉल्यूशन आज दिन तक दिया नहीं है। तो आज हमने ये डिसाइड किया है, सारे रिक्शा टैक्सी पूरे महाराष्ट्र भर के जो 15 लाख वाहन है, जो कमर्शियल वाहन है, वो सब सारे के सारे हमारे नीचे के अंदर आके हम 5 तारीख का आंदोलन आज पुकार रहे हैं। 5 तारीख को चलो आज़ाद मैदान, महाराष्ट्र भर से 1 से 1.25 लाख गाड़ियाँ महाराष्ट्र से आज़ाद मैदान पे आएगी। और अगर हमारी मांगे नहीं मानी तो वो 1-1.25 लाख गाड़ियाँ हम आज़ाद मैदान पे छोड़ देंगे, क्योंकि हमको गाड़ियाँ चला नहीं सकते हैं। और उसके बाद 5 तारीख मध्य रात्रि से बेमुदत बंद कर देंगे। आप स्कूल वाले को पूछ लीजिए, कोई भी तबका ऐसा नहीं है जो हमारे साथ नहीं है। अगर 5 तारीख से बसें बंद हो जाएगी तो फिर स्कूल वालों को क्या होगा? सर, ये सरकार ने सोचना पड़ेगा। 8 महीने से अगर हमको सिर्फ आश्वासन दे रहे हैं तो उनको ये पता होना चाहिए कि लोगों को तकलीफ हो सकती है। हम कितने दिन तक तकलीफ सहेंगे? और हमारी एग्जाम कौन पार करेगा? आज हम तो खाने के वांदे हो गए, हमारे पेट पे लात आ रही है। हम कब तक रुक सकते हैं? सर, महाराष्ट्र में जितने भी येलो प्लेट गाड़ियां हैं, जो भी कमर्शियल व्हीकल्स में है, वो सारे के सारे टैक्सी, रिक्शा, बस, ट्रक, टेम्पो, स्कूल बस, कंपनी बस, आप जिस किसी का टैंकर, कंटेनर, आपने सुना होगा JNPT का भी उतना ही साथ है हमारे साथ। महाराष्ट्र में 15 लाख गाड़ियां रास्ते पे आके सरकार उनकी मालिक बन जाए, हमें कोई दिक्कत नहीं। सर, आपकी सरकार से कुछ बातचीत हुई है इसको लेके? पत्र व्यवहार कुछ किया है कि क्या आश्वासन कुछ दिया है? 8 महीने हमारी एक कमेटी बनाई सरकार ने। 8 महीने में हम उनके पास 10 बार गए, हमने एक भी बार उन्होंने बुलाया नहीं। 10 बार जाने के बावजूद हर बार उन्होंने हमको आश्वासन दिया है, उसके सिवा कुछ नहीं दिया। लेकिन ना कोई इंफ्रास्ट्रक्चर दिया है और कुछ भी नहीं देते हुए सिर्फ हमसे रास्ते पे वसूली करते हैं। आपको पता होगा 4,500 करोड़ रुपए के चालान महाराष्ट्र में पेंडिंग है। इसमें से 3,500 करोड़ के चालान जो है वो हम कमर्शियल व्हीकल्स के पेंडिंग है। हम इतना बड़ा पैसा नहीं भर सकते हैं, हम धंधा नहीं कर सकते। आपको मैंने बताया, ये आंदोलन सारे रोड से आके आझाद मैदान पे आएगा। 1 से 1.25 लाख गाड़ी आझाद मैदान पे आएगी। आंदोलनासाठी आम्ही सगळेजण आम्ही मुंबईमध्ये आज आंदोलनासाठी जे जमलेलो आहोत, याचं मुख्य कारण ई चलनाचे जे अन्यायकारक पद्धतीने त्याचा वापर चाललेला आहे, तो ट्रान्सपोर्टर्ससाठीच नाही तर प्रत्येक वाहन मालकासाठी अत्यंत त्रासदायक आहे। त्यामुळे आम्ही या निमित्ताने सर्व जनतेला असं आवाहन करतो आहोत की जनतेने ह्याच्यात सामील व्हायची आवश्यकता आहे। हे जन आंदोलन आहे, हे प्रत्येक वाहन चालकाचं, वाहन मालकाचं हे आंदोलन आहे आणि ट्रान्सपोर्टरला त्याचा सगळ्यात जास्त त्रास असल्यामुळे त्याची सुरुवात आम्ही करतोय, पण सर्वांनी ह्याच्यामध्ये सामील व्हावं अशी आमची अपेक्षा आहे। त्यामुळे आम्ही आज सर्वांना इथं जमवलं होतं। महाराष्ट्रातून सर्व स्टेट डिस्ट्रिक्ट मधनं लोक इथे आलेले होते आणि इतर राज्यामधनं सुद्धा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे आजच्या निमित्ताने मी आमचे हर्ष कोटक जे आहेत, जे याचं मुख्य नेतृत्व करतायत, त्यांना विनंती करतो की त्यांनी सांगावं। आम्ही मुंबईचे सबंध रिक्षा आणि टॅक्सी चालकचे संघटन आहे। माझ्या बरोबर आमचे सहकारी प्रेमसिंग आहेत, जे मुंबई टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। मी मुंबईच्या रिक्षा चालकचे युनियन आहे, त्याचं वर्किंग प्रेसिडेंट आहे आणि टॅक्सी युनियनचं व्हाईस प्रेसिडेंट आहे। आमचा आज प्रॉब्लेम असा आहे की आम्ही घरून निघतो, आमचे मेंबर, त्यांची ॲव्हरेज कमाई आहे 1 दिवसाची 500 रुपये आणि प्रत्येक दिवस साधारण तो घरी जाताना कमीत कमी 500 ते 1000 रुपयाचा तो ई चालान घेऊन जातोय।
मग आज आता प्रश्न उठतोय आणि कोणासाठी काम करावं. आमची आता परिस्थिती ही आहे की आम्ही लुटल्या जातोय सगळ्या ठिकाणी, कदम कदमला लुटल्या जातोय. कुणी ई चलनच्या नावावर आम्हाला परत लुटायचा हे अधिकार हे सरकार वापरतोय. आम्ही खूप प्रयत्न केलं, ई चलनचं काहीतरी सिस्टम करा, हे बंद करा, आम्हाला कन्सेशन द्या, तरी अजून सरकार काय करत नाहीये. तुमच्या माहितीसाठी मुंबईमध्ये केवळ रिक्षा आणि टॅक्सी या दोन म्हणतो व्यवसायामध्ये असलेले लोक कमीत कमी त्यांच्या डोक्यावर 300 कोटीवरून जास्ती तिकडे ई चलन जमा झालेले आहे. आणि आमची संबंध ट्रेडचं रिक्षा आणि टॅक्सी विकली तरी पण 300 कोटी येणार नाही. आता हे प्रश्न आहे, आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, आम्ही कसं आपलं पोट भरायचं. पण सरकारने ह्याच्यावर काहीतरी आम्हाला बसून शांतीपणे आमचं काय मुद्दा आहे ते समजून घ्यायला पाहिजे. पण सरकारकडे हे समजून घ्यायचा टाइम नाही. आणि आम्ही प्रयत्न केलेला आहे, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, सरकार निवेदन दिलेलं आहे वारंवार, तरी पण कोणी काही बोलत नाही. जसं आता ट्रान्सपोर्टरने सांगितलं 8 महिने झाले कमिटी बसवली आणि कमिटीचं मीटिंग नाही झालं. आम्ही निवेदन देतोय, त्या निवेदनावर एक कुठे विचार होत नाही. सर्व वाहतूकदार आज एकत्र जमलेले, महाराष्ट्रातले सर्व वाहतूकदार आज आपल्याकडे एकत्र जमलेले आहेत आणि ऍक्शन कमिटीच्या मार्फत त्या महाराष्ट्रातील सर्व वाहतूकदारांनी संपाचा जो इशारा दिलेला आहे ते सरकारला जागा करण्यासाठी आज इथे मीटिंग आयोजित केली होती. आज महाराष्ट्रामध्ये 4,500 कोटी आज दंड थकीत असून महाराष्ट्र सरकार त्याच्या मागे आज वेगळ्या पद्धतीने बघत आहे. वाहतूकदारांचा जे अन्याय होतोय त्याच्यासाठी आज हा जन आंदोलन आपण सुरुवात करत आहोत आणि 5 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये पूर्ण गाड्या रस्त्यावर उभ्या करून पूर्ण आंदोलन यशस्वी करण्यासाठी हा सर्व वाहतूकदार एकत्र जमा झालेले आहेत.